शिरूर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा समोर आलंय। शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांमध्ये झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्यानं परिसरात खळबळ उडाली। आरवादच्या शिवीगाळ, महिलांच्या किंचाळ्या आणि आरडाओरडामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील व्यक्ती पोलीस ठाण्यात आले होते। सायंकाळी 7:30च्या सुमारास बोलाचाली सुरू होऊन वाद चिघळला। यावेळी महिला पुरुषांनी एकमेकांना शिवीगाळ करत हातघाई केली। महिलांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिकच बिघडली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला। महिला पोलिसांसह कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने गोंधळ वाढत गेला। अखेर अतिरिक्त पोलीस कुमक दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। पोलिसांनी दोन्ही गटांची समज काढत वाद शांत केला। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता। दरम्यान अवघ्या 5 दिवसांपूर्वीही पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांमध्ये धुमचक्री दगडफेक झाली। त्या प्रकरणातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असले तरी मुख्य सूत्रधारांवर कारवाई न झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। काही नावे वगळण्यासाठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा रंगली। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली असली तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही।